जय शिवराय। आजचा हा जो काही लाईव्ह आहे 15 सप्टेंबर संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आताची लाईव्ह कंडिशन जर आपण पाहिली तर वाशिम जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मेहकर परिसरापर्यंत एक रेड अलर्ट टफ लाईन जी काही बनली आहे ज्याचा पूर्वकल्पना आपण काल परवा दिवशी आणि त्याच्या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांना दिली होती। यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 50 वर्षाचा, काही ठिकाणी 10 वर्षाचा, काही ठिकाणी 20 वर्षाचा रेकॉर्ड मात्र तुटलेला आहे। अनेक भागांमध्ये अतिवृष्टी ही संपन्न झालेली आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, हा ओल्या दुष्काळाकडे मात्र नक्कीच सरकलेला आहे। जर असाच पाऊस आणखी 8 दिवस जर राहिला तर शेतकऱ्यांना पिकं काढणीसाठी किंवा पिकांचे जे काही हाल होत आहेत त्याकडे अजूनही चिंता वाढत चाललेली आहे। मित्रांनो, अंदाज तर आपण पाहणार आहोत। अंदाजाच्या अनेक टप्प्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। नवे तर महाराष्ट्राचा 95% भाग हा पाणी प्रश्न मिटलेला आहे। राहिला आहे काही भाग, त्यामध्ये नंदुरबार जिल्हा, त्यामध्ये रोहिलागड पट्टा, त्यामध्ये वैजापूर पट्टा आणि गंगापूर पट्टा, या अशा 3-4 भागांचा समावेश आहे आणि तो भाग देखील कदाचित आज संध्याकाळी देखील पूर्ण होऊ शकतो। जर नाही पूर्ण झाला तर माझी तुम्हाला विनंती आहे, आपण कृत्रिम पावसाच्या प्रयोगावरती देखील हा शिक्कामोर्तब करणार आहोत। दिनांक 15 नाही तर 16 तारखेला 16 तारखेला कृत्रिम पावसाचा प्रयोग कसा केला जाईल, एक शॉर्ट रील आपल्या फेसबुकवरती देखील या भागांकरता किंवा अनेक भाग जर राहिले असतील त्या भागांकरता देण्यात येईल। आता सध्या लाईव्ह काय कंडिशन आहे, वातावरण कुठल्या टप्प्यावरती सरकलेलं आहे तर बघूयात। सध्या अकोला जिल्हा अतिवृष्टी तर ढगफुटीच्या रडावरती आहे, त्यामुळे जेणेकरून हा लाईव्ह पाहत असेल किंवा मागचे माझे काही व्हिडिओ पाहिले असतील तर त्या पद्धतीने तुम्ही अलर्ट राहा, जेणेकरून आमचे प्रयत्न तुमचे प्राण वाचवण्यासाठी आहे, पिकं वाचवण्यासाठी आपण कुठलाही कार्यक्रम नंतर करू शकतो, त्याबद्दल काही व्यस्त नाहीये। आज आपण जर पाहिलं अकोला जिल्हा, खामगाव, चिखली, मेहकर इथे ढगफुटी नाही तर खूपच मोठा जलप्रलय होण्याची भीती आहे, हे तुम्हाला वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। हा पाऊस जळगाव, चिखली, खामगाव, बुलढाणा या जिल्ह्याकडे आताच्या सध्याच्या कंडिशन मध्ये प्रस्तावना करते। उद्याचा 16 तारखेचा अंदाज काय आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, पण एक परिस्थिती मात्र तुम्हाला नक्की सांगेल की 15 तारखेने सुद्धा 3 दिवसाच्या 3 सिस्टमचा, म्हणजे आपण सांगितलं तुम्हाला की 13, 14 आणि 15 रेकॉर्ड तुटणार आहे। रेकॉर्ड तुटलेला देखील आहे आणि अनेक भागांमध्ये पाणी नव्हे तर जलप्रलय देखील परिस्थिती झालेली आहे। तर अजूनही रात्र बाकी आहे। 15 तारीख ही रात्रीच्या 12 वाजता संपते, त्यामुळे मनात शंका किंवा आशंका आणू नका, हे स्वप्न पूर्ण होणारच आहे। तर बघा, नाशिकच्या सुद्धा येवला, देवळा, चांदवड, निफाड या नांदगाव पट्ट्यामध्ये सुद्धा, तर सिन्नर वगैरे पट्ट्यामध्ये काही तासात तर काही ठिकाणी सध्या सुरू आहे, त्यामुळे निश्चिंत राहा, अलर्ट तुम्हाला सुद्धा आहे। वैजापूरमध्ये दक्षिण भागांना आणि पश्चिम भागांना बऱ्याच ठिकाणी तो झालाय। राहिलेले भाग सुद्धा तो संभाजीनगरकडून येणारा पट्टा देखील पूर्ण करणार आहे। रोहिलागडची आणि वैजापूरची, गंगापूरची देखील चिंता बऱ्यापैकी नव्हे तर आणखीन भागांची ती मिटणार आहे, यामध्ये चिंता नाहीये। आता कडाष्टी दुष्काळजन्य भाग होता, यांना असं वाटायचंय मागच्या महिन्यामध्ये किंवा 15 दिवसापूर्वी आम्हाला दुष्काळ आहे, कोरडा दुष्काळ राहतो की काय, पण यांना सुद्धा सांगितले हा परतीचा पाऊस जो आहे, भले ह्या 15 तारखेच्या आत परतीचा पाऊस कोणी म्हणतही नव्हतं, आता 2-3 दिवसापासून आपले शब्द काढ झाले की हा परतीचाच आहे, अमुक आहे। काही जणांना तर परतीचा पाऊस सप्टेंबर महिन्यात दिसतही नव्हता, तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील त्यांचे, जे कोणी नवीन असेल ते पण। आणि परतीच्या पावसाबद्दल आपण मागेच शिक्कामोर्तब केला होता आणि त्या परतीच्या पावसाची दानादान देखील पाहिली आहे। महाराष्ट्रात कोणी म्हणो ना म्हणो, पण यंदा 70% तरी भागांना ओला दुष्काळ आहे, हे आपण ग्राह्य केलं होतं। 1.5 महिन्यापासून हा शब्द होता आणि तो शब्द पण बदलला नाहीये आणि आज त्याची प्रचिती मागील महिन्यापासून काही भागांना तर आजच्या डेटपर्यंत महाराष्ट्राच्या 80% भागांना, त्यात मराठवाडा आणि विदर्भ सर्वाधिक जास्त संख्येने आहे। ठीक आहे, अजूनही तो पाऊस आपण पाहणार आहोत। आपण तत्पूर्वी आपण आढावा घेऊया। पहिले संभाजीनगरचे राहिले भाग आज संध्याकाळपर्यंत व्यापणार आहेत। जालन्याचाही उत्तरेकडील भाग धो पावसाने आगमन केलेला आहे। खामगाव, शेगाव, अमरावती जे काही पट्टे आहेत हे सध्या सक्रिय झालेले आहेत, फक्त काही गावांना घेण्यासाठी वेळ, तर काही भागांना अतिवृष्टीचा इशारा आहे। जालन्याच्या भोकरदन, बदनापूर पट्ट्यांना देखील अतिवृष्टीचा मारा होणार आहे, पण भोकरदनची दक्षिण साईड आजही तो जास्त घेणार आहे। बघा, वैजापूर, गंगापूर तुफान भाग चालू आहे म्हणतायत गणेश पवार सर, हे काही चुकीचं नाहीये। तुमच्या समोर तुमच्याच भावाची कमेंट आहे, मी काही खोटं बोलत नाहीये। अजून प्रश्न आहेत ते आपण मांडणार आहोत। आता मात्र तुमच्या कमेंटला आपण नक्कीच उत्तर चांगल्या पद्धतीने देणार आहोत। रामनगर साखर कारखाना पट्टा देखील आज सध्याच चालू आहे।
परिस्थिती वाटून फाटा ते मंठा चांगल्या पद्धतीने पाऊस धोधो बरसतोय। आणखीन ही परिस्थिती उत्तर भागात आहे। अंबडच्या देखील गोलापांगरी परिसरामध्ये देखील बऱ्याच भागांना जोर वाढलेला आहे। चांदणे सण म्हणतात काकासाहेब, मानलं तुम्हाला, मानावंच लागणार आहे मित्रांनो। जय शिवराय म्हणजे शिवराय बोलते तर ढगही हलते अशी परिस्थिती, यामध्ये माझा काही नाही। अंबडच्या पश्चिम भागाचा पाणी प्रश्न मिटलेला नाहीये, काळजी करू नका पोखरकर सर, आपल्याकडे अजूनही बरेचसे एक्के बाकी आहेत। त्यामध्ये कृत्रिम पावसाचा नावाचा प्रयोग आहे। परतीचा पाऊस 12 ऑक्टोबर पर्यंत जात नाहीये, ठीक आहे। संधी मिळणार आहे ती 27-28 तारखेनंतर मिळणार आहे सोयाबीन काढणारा। विचार करा, जर संधी 27-28 तारखेला मिळते, मग त्या 3 दिवसात जर महाराष्ट्राचे सगळे भाग परेशान होत असतील तर तुमचे 4-5 भाग कुठे नेऊन घालताय? चिंता करू नका, अजूनही खूप दिवस आहे। विश्वास नसेल तर तात्काळ माझे व्हिडिओ पाहणं बंद करा, मी म्हणत नाहीये, विश्वासाचा प्रश्न आहे। मेहकर सरजी, मेहकर तुमच्या भागामध्ये तालुक्यामध्ये पूर्वेकडे आगमन झाले, लवकरच तुमच्या भागामध्ये कुठे घरात पाणी शिरले, कुठे वाड्यात पाणी मावं नाही, हा तुम्हाला इशारा मिळूनच जाईल। फक्त तुमची दिशा सांगा मला कुठली, त्या पद्धतीने मला बोलता येईल। कारण की मी दिशा सांगितल्याशिवाय आणि किती किलोमीटर अंतर सांगितल्याशिवाय मला 100% ॲक्युरेसी देता येत नाहीये। मॉडेलनुसार बोलतोय आणि मॉडेलनुसार तुम्हाला उत्तर देईल। ज्या भागांना पाणी नाही म्हणतात तिथे आपण कृत्रिम पावसाचा प्रयोग करूया। कृत्रिम पावसाच्या काही अटी आहेत, त्या अटी तुम्हाला मान्य करावं लागेल। राहुरी आज पुन्हा आहे। वैजापूरसाठी थोडा वेळ आहे, 2 तासाच्या आत तुमच्याकडे सक्रिय होईल। पाऊस प्रस्थान करतोय। तर परिस्थिती आणखीन तुमच्या भागाची सुधारलेली आहे, सुधारणार देखील आहे। आणि असेच भाग तुमच्याकडे ममदाबाद जालना चालू आहे। धन्यवाद साहेब। शेतकरी घरात माल येईल का? बघा, तुम्ही म्हणताय शेतकरी घरात माल येईल का, तुम्हीच म्हणताय परत प्यायला पाणी नाहीये। कुठला एक तरी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। पुसद डिग्रज देखील दक्षिण भाग घेईल आज। नांदेडचे पण अनेक भाग त्याने घ्यायला सुरुवात केली आहे। नक्की संतोष धाके सर, धन्यवाद। आपल्या कमेंटची अशीच अपेक्षा होती। लोणार परिसर सतर्क राहा। पुन्हा ज्यांना काही दुपारा ढगफुटी झाली आहे त्यांच्या भागामध्ये हा पाऊस कमी असेल, मात्र रिसोड दक्षिण भाग चालू आहे। लवकरच काही ठिकाणी गर्जनेचा आवाज येईलच। खामगाव उत्तर भाग, अकोला उत्तर भाग, आणखीन अकोल्याच्या दक्षिण भागात देखील काही ठिकाणी तो जोर वाढणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये सुरू झालाय। देऊळगाराजा आणि जालन्याच्या मध्यस्थानी हा पावसाचा प्रभाव सुरू झालाय। श्रीरामपूर, वैजापूर देखील सुरुवात झालेली आहे। मालेगाव सुद्धा विजांचा कडकडाट ऐकू येतोय। उत्तर भागाकडनं शेजूर नावाचा भाग आहे, ते देखील पावसाचं आगमन झालेलं आहे। कन्नडच्या देखील आणखीन काही भागात काही तासात आगमन करतोय। हे ढगांचा पाऊस आहे। मनमाड परिसरात देखील आगमन झालेले आहे। वैजापूर आणखीन काही भागांसाठी सज्ज आहे। थोडासा उत्तरेकडील भाग जो आहे तो घ्यायला थोडा वेळ लागेल, पण नक्की ह्या भागांची परिस्थिती पावसाची बनणार आहेच। शरद ठोंबरे सर, तुमची परिस्थिती तशीच राहिली का अजून? मला सकाळी फोन करा, काय आहे ती परिस्थिती बघूयात। आजची रात्र पूर्ण वेटिंग बघा। गणसावंगी तालुक्यात पुन्हा राहिलेल्या भागांना दणका आहेच। ही परिस्थिती किचकट राहणार आहे। पहिले मला वाटतं उद्या हे सांगण्यापेक्षा काही जणांची आस आहे की पाऊस उघडेल कधी, तर त्या बाबतीत देखील बोलूयात। पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागांना 2 दिवस थोडे चान्स मिळतोय। 21 तारखेनंतर 21, 22, 23च्या दरम्यानमध्ये या टायमिंगला तुम्हाला फवारणी, खतं, औषधं, बुरशीनाशक जे काही करायचे असतील ते करता येईल। पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश तोपर्यंत 19-20 पर्यंत दणके आहेच। काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी मुसळधार अशा परिस्थिती आहे। एक भयानक रिपोर्ट तुमच्या खानदेशकरांना देतोय। तुम्ही जे परिस्थिती पाहताय मराठवाड्याची आणि विदर्भाची, ही परिस्थिती तुमच्या खानदेशला 28 तारखेला उद्भवणार आहे। म्हणजे 24, 25, 26, 27 एक लो प्रेशर, कोणी म्हणलं असेल ते कर्नाटकमध्ये जाईल, दक्षिणमध्ये जाईल, तिकडे तर आहेच, पण आपल्या खानदेशकडे देखील त्याचा प्रभाव पडतोय। आणि जे मराठवाड्याचं झालंय, जे विदर्भाचं झालंय, ही परिस्थिती तुमच्या भागामध्ये आणखीन जोरदार ते अतिवृष्टीचा इशारा आहे। 27-28 सप्टेंबरला लांब आहे पण आहेच। आणि या काळात सुद्धा तुमच्याकडे पाणी प्रश्न मिटवणारी परिस्थिती आज मध्यरात्री जळगावच्या अनेक भागांमध्ये आहे। धुळ्यापर्यंत त्याचा मजल पोहोचणार आहे। टक्केवारीनुसार 80% टक्केवारी आहे। 20% भागाला होण्याची गॅरंटी मी देत नाहीये। जय शिवराय, बीड तालुक्यामध्ये आज अतिवृष्टी आली, पुढील परिस्थिती काय आहे? जैसे थे तैसेच आहे खांडे सर। उद्या सुद्धा आपल्या भागामध्ये काही ठिकाणी प्रभाव पडेल, पण पाऊस एक दिवस आड आपला पावसाचा प्रभाव तो टाकत असतो, हे तुम्हाला मान्य करावे लागेल। कधी कमी कधी जास्त ही परिस्थिती आहे। आणि परतीच्या पावसाची टायमिंग नसते, सरळ सरळ सांगा।
आता काय धुई धुकं हे दिवसभर चालतंय आणि जे काही बाष्पकण आहेत हे पावसासाठी पोषक बाष्पकण आहेत याच्या ढगांमध्ये निर्मिती होणं, जोरदार बरसणं ही परिस्थिती या बाष्पकणांची असते. त्यामुळे ही परिस्थिती आपल्याला कुठल्याही क्षणी ढग तयार करते आणि कधी उल्फा येईल आणि कधी सुरुवात करेल हे मला पण मेळ लागत नाही, मॉडेलला पण मेळ लागत नाही, ते निसर्गाला मेळ लागतोय. आता ह्या 2-3 दिवसामध्ये जे काही परलय झालाय अनेक ठिकाणी ते तुम्हाला मान्य आहे. चिखली मेहकर मधला भाग लगेच चालू होणार आहे मित्रा. झालंय आगमन, वातावरण गरजत आहे. फक्त तुम्ही दिशा सांगायला थोडी विसरला आहात. दिशा सांगा मला. तुम्ही पूर्वेकडे असाल तर तुम्हाला पाऊस चालू आहे. मेहकरच्या पूर्वेकडील म्हणजे अंदाजे 25 किलोमीटर अंतरावरती पाऊस चालू झालेला आहे. नांदेडच्या उत्तरेकडील भागाने देखील सुरुवात केली आहे. वसमत वगैरे भाग पुन्हा आज आहे. भोकर हिमायतनगर अतिवृष्टीच्या रडावरती आहे. भोकरचा पश्चिमेकडील भाग त्याने सक्रिय केलाय. झाला आता आमच्याकडे बी पाऊस सुरू झालाय परत. म्हणजे लिमिट क्रॉस आहे सध्या पावसाची. चला अनेक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा. किनवट आहे मित्रा पाऊस. किनवटचा पाऊस बघा तुमच्या भागाची परिस्थिती कशी आहे. मी यासाठीच लाईव्ह होते तुमच्या परिसरासाठी. किनवटचा उत्तरेकडील जो भाग असेल मित्रा समजून घे. उत्तरेकडील भागांना कमीत कमी 2.5 ते 3 तासात कोणत्याही क्षणी, आता तासाची टायमिंग सांगत नाही, यामध्ये कधी कधी पूर्व भागाला तो 1 तास अगोदर सुद्धा येऊ शकतो आणि पश्चिम भागाला त्याच्यामध्ये लागणारा 1 घंटा येऊ शकतो. म्हणजे 1-2 तासाचा फरक याच्यामध्ये पडणार आहे. आजच्या टायमिंगची फिक्स नाही. हा पाऊस शांत गतीने दम्माने स्थिर करत स्पीडने सुद्धा काही ठिकाणी तो वाऱ्याच्या वेगाने देखील येऊ शकतो. ही परिस्थिती किनवटची आहे. पण पाऊस तुम्हाला आज पुन्हा आहे, विशेष करून उत्तर ते पूर्व भाग. माझा अंदाज 2 मिनिटात 4 मिनिटात नाही, त्यामुळे वेळ लागतोय. प्रत्येक शेतकऱ्यांच्या कमेंट मला घ्याव्या लागतात. 13 तारखेपासून 15 पर्यंत बीडला पाऊस झालाय. उघडीप सध्याच्या काळामध्ये नाहीये. हा दिवसभर काही काही ठिकाणी एखादा उघडीप मिळेल, पण सध्या तरी उघडीपचा विषय नाहीच आपल्या भागामध्ये. तुम्हाला सोयाबीन वगैरे काढायचे असतील तर ह्या आठवड्यामध्ये चूक ठरू शकते, कारण की 2 दिवसानंतर का होईना पाऊस येऊ शकतो. तुमचं नुकसान होऊ नये म्हणून हे पोर्ट तिडकीने सांगण्याचा मी प्रयत्न आवर्जून करतोय. बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी येथे टुपटुप चालू आहे. याचं टुपटुप मध्ये रूपांतर जोरदार मध्ये पण होणार आहे. घाई करू नका. नक्की शरद ठोंबरे सर तुमची कमेंट ऍक्सेप्ट झाली आहे. धन्यवाद. मी तुम्हाला सकाळी फोन करतो. विकास मोरे सर, पुणे परिस्थिती आता काही गावं अशी आहेत तुमच्या परिसरामध्ये जोरदार आहेत, काही ठिकाणी चांगला देखील आहे आणि आज रात्री पुन्हा तुम्हाला आहे. माजलगाव पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, परभणी मार्गे पावसाची लेअर बनणार आहे, काळजी करा. शेवटपर्यंत अलर्ट आहेच तुम्हाला. महेंद्र चौधरी सरांची कमेंट अशी आहे, शेतकऱ्यांना टाइम देतात, खूप चांगलं वर्क आहे तुमचा, विश्वास तुमच्यावर आहे, शेवटपर्यंत राहील. जय शिवराय. इंदापूर पुणे तुमच्या भागात पाऊस चालू होता, झालेला देखील आहे, पण लोकेशन नुसार तुमची परिस्थिती समजायला मला तुमचे किलोमीटर अंदाज टायमिंग पाहिजे. आणि विषय असा आहे की इंदापूरची परिस्थिती अजून 2-4 दिवस पावसाचीच आहे. तुम्हाला 21 तारखेपासून वारे सुटणार आहे, त्यामुळे पाऊस थोडे 2 दिवस त्यानंतर काळात सुरू होईल. नवरात्र उत्सवात परत तुम्हाला पाणी आहे. सांगलीचं परिस्थिती थोडा वेळ लागेल. सांगलीची परिस्थिती बघा, रिमझिम मध्यम पाठे पाठे जास्त अशी परिस्थिती आहे. 16 तारखेपर्यंत आणि काही ठिकाणी 17 तारखेपर्यंत सांगलीचा पाऊस कायमच आहे, कधी कमी तर कधी जास्त राहण्याचा आहे. वसमत तालुक्यामध्ये खरं सांगायचं झालं ना तर कमीत कमी 26 तारखेपर्यंत पक्का मुक्काम आहे. वसमत, हिंगोली, वाशिम वगैरे भाग. हा फक्त एक मात्र नक्की आहे, इथून पुढे काय होणार आहे की आता जसं सूर्यदर्शन कमी आहे, धुळीचा झटका जास्त आहे, तर हे 17-18 पर्यंत चालेल. तिथून पुढे ऊन पाऊस असे प्रकार आहे. त्यामुळे थोडंफार का होईना पिकांचं नुकसान वाचायला हे सूर्यदर्शन कामी येऊ शकतं. धुळी मात्र खूप आहे. तुम्हाला पावसाकडे आभाळाकडे लक्ष असल्यामुळे तुमचं धुळीकडे लक्ष नाही. धुळी मोक्कार धुळी पडलेली आहे, ज्यामुळे शेंगा सडणं, शेंगा काळपट पडणं, बोंडे पण सडतायत. मी मागे वेळ दिला होता तुम्हाला 12-11च्या अगोदर तुम्हाला फवारणी करायची बुरशीनाशकांची, आणि दीर्घकाळ टिकणारी अशी बुरशीनाशकाची फवारणी केली असती तर याच्यामध्ये बराचसा फरक पडला असता. चिंचोली, लिंबाजी तालुका, कन्नड डिस्ट्रिक्ट, जालना संभाजीनगर इथे खूप पाऊस झाला आहे 15/2025 ला. एक फोन घेतो, 1 मिनिट. जय शिवराय सर.
फेसबुकला लाईव्ह दादा. हा बोलतो मी. पाऊस चालू ना तुम्हाला? चालेल, धन्यवाद. गेवराईला येणार आहे मित्रा. खरं तर आता पावसाची टायमिंग सांगणं चुकीचं आहे. काही ठिकाणी चालू आहे गेवराईच्या पट्ट्यामध्ये. गेवराई काही सांगाव नाहीये. बिलोली हा नांदेडचा भाग असावा कदाचित, तर आपल्याला उघडीप सध्या नाहीये. तुम्ही जे काही पिकं काढण्यासाठी उघडीप मागताय ना, ती ही 1-1.5 आठवडा तरी नाहीये. नक्कीच संपत पाटील कोल्हापूरला देखील पाऊस चालू झालाय, पण काही ठिकाणी तो कमी आहे. पाऊस तुमच्याकडे अजूनही 4-5 दिवस कायम आहेच. आज रात्री पुन्हा आहे शिरूर पुणे. कदाचित तो चालू सुद्धा असेल सध्या काही ठिकाणी. लातूर जिल्ह्यामध्ये झालंय आगमन पूर्व भागामध्ये. फक्त आता गर्जनेचा आवाज तुम्हाला ऐकू येत नाही कुठेच अजून, पण तोही लवकरच ऐकला येईल. उदगीर सावंतवाडी भागामध्ये काही ठिकाणी पाऊस चालू झालाय. प्रल्हाद गाडवे सर, जय शिवराय. नक्कीच नागवे सर, झालाय जालना इथे पाऊस. नांदेडचे उत्तर पूर्व पश्चिम भाग अलर्ट वरती आहेत, काळजी घ्या. नक्कीच मंठा देखील पाऊस चालू झालाय, धन्यवाद. चला काहीतरी महत्वाचं विचारा, वेगळं विचारा. पावसाचं काय विचारा? ज्यांना पाऊस झाला त्यांनी ते विचारूच नका. महत्वाचा विचार आहे की थंडी कधी आहे, उघडणार कधी आहे. उघडणार तर तुम्हाला सांगितलं 1.5 आठवड्यात, ती कमिटी घेऊ नका. नक्कीच राजू कोले सर, जय शिवराय. बापू भारत सर, तुम्हाला तर दुष्काळ होता आतापर्यंत. शेवटपर्यंत तुम्हाला मी सांगितलं होतं की अतिवृष्टी वगैरे हे तर हे शब्द मी वापरू शकत नाही, शेतकऱ्यांना घाबरू शकत नाही, पण ते झालंय तुमच्या भागामध्ये. निश्चिंत राहा. संदीप चौगले सर, शिवशरणार्थ. नक्कीच हिंगोली सुद्धा जगताप सर चांगला आलाय. तुम्ही भडगावचे असताल असं वाटतं जगताप आडनावरून. शेवगाव तालुका पुन्हा आजही आहे मित्रा. एक नजर टाकूयात विदर्भातल्या हालचालींवरती. अकोला अतिवृष्टीच्या रडावरती पडलेला आहे. उत्तर भाग, पश्चिम भाग आणि पूर्व भाग. आज अकोला खामगावची 8 नाही 10 वर्षाची कसर निघणार आहे. सध्या एवढा रेल ऑर्डर बनलेला आहे. मलकापूरकडे जायला तर तास तरी वेळ लागेल. चिखली सुद्धा नंबरवरती आहेच. आणि त्यानंतर रिसोड, मेहकर देखील. मेहकर व्यापायला वेळ लागतोय, पण मेहकर आहेच. पाऊस रमलाय तो उत्तरेकडील भागांमध्ये, रिसोड परिसरामध्ये. मंगळपीर, कारंजा, लाड देखील अतिवृष्टीच्या रडावरती आहे. भयानक अशी परिस्थिती आज विदर्भाची होणार आहे. कन्नडच्या भागामध्ये देखील आगमन झालेलं आहे. कन्नडचा दक्षिण भाग रेड अलर्टवरती पडलाय. माझा एक ना एक अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला होता. एक ना एक शब्द त्या विश्वासाने दिलेला होता. त्या गावांची तशी परिस्थिती झालेली सुद्धा आहे. आणि अशीच परिस्थिती 2026च्या अंदाजामध्ये टिकून असणार आहे. आणि असाच लाईव्ह पेरणीच्या वेळी सुद्धा असणार आहे. जर असेल मुसळधार तर मुसळधारच बनणार. असेल बारीक कपडे ओले वापरतात तर कपडे ओला वापरताच बनणार. त्या काळात सुद्धा जी परिस्थिती आहे, मग तुम्ही पेरा किंवा नका पेरू, पण जी परिस्थिती ऍक्च्युअल आहे तीच सांगणार. पण महाराष्ट्रातला हवामानातला काळा बाजार आता उठूनच लावणार. नक्कीच लय चाललं होतं. जून आला तरी मुसळधार, जुलैमध्ये थेंब थेंब पडलं तरी मुसळधार. नदी नाले वाहतील, वडे वाहतील, कुठं व्हायना वाहतील. तिकडे लोक विश्वास ठेवतील असं नाही. ज्या तालुक्यांची जी परिस्थिती आहे, ज्या जिल्ह्यांची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीबद्दल नक्की तुम्हाला आढावा देता येईल. आता महाराष्ट्रातल्या हवामानामध्ये एक नवं नाव तुमच्यापर्यंत पोहोचलंय. आणि अजूनही सांगतोय, ह्या कंपनीच्या लाफड्यात मी तर पडतच नाही. तुम्ही चिंता करू नका. मला जे काही 4 पैसे मिळतात सोशल मीडियाकडनं ते लेवल झाले. आणि घरचा बारा आहे मी, त्यामुळे मला ह्या गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्टही नाहीये. आणि त्यामुळे मी निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याला जास्त लक्षात होते. तुषार माने सर म्हणतात, दादा द्राक्ष छाटणी करायची आहे, 1 ऑक्टोबरला घ्यावी का? हो चालेल दादा, 1 ऑक्टोबरला घ्या. आणि तत्पूर्वी द्राक्ष हा किचकट विषय आहे, त्यामुळे मला नक्की तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. दुष्काळ दुष्काळ म्हणणारे आता पाऊस कधी उघडतो असं म्हणतायत. अगोदरच मला तुम्ही नक्कीच तुम्ही मला फॉलो करताय म्हणून तुम्ही या गोष्टी माहिती. बऱ्याच शेतकऱ्यांनाही माहित नाही. काही जण नवीन आलेत, कधी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, त्यांचा विश्वास आपल्याला जिंकायचा आहे. आणि आपल्या प्लॅटफॉर्मचा मिलियनमध्ये फॉलोअर्स यंदा जरी नाही झाला तर पुढच्या वर्षी नक्की होईल. कारण की विश्वास दिला ना शेतकऱ्यांना ते लागतंय. तुम्ही चिंता करू नका. मी कंपनीच्या लफड्यात पडतच नाहीये. मी कंपनी तुमच्यापुढे झुकू शकतो हे मात्र नक्की करणार आहे. कारण की मी अशा कंपन्यांना चॅलेंज केले की तुम्ही औषधाचा रिझल्ट आल्याच्यानंतर शेतकऱ्यांकडून पैसे घ्या. बार्शीला अजून खूप दिवस आहे. मी सगळ्यांना सांगितले पाऊस खूप दिवस आहे. फक्त मधल्या टप्प्यामध्ये 1-2 दिवसाची उघाड मिळते तुम्हाला. आणि हे जे काही चाललंय लगातार
हे 3 दिवस तरी आहे अजून. भोकरदन तालुक्याला यावंच लागते साहेब, येणारच आहे. आणि हा, मी नवरात्र उत्सवामध्ये फिरणार आहे. पण एक मात्र नक्की आहे, तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाचा पैसा 10 नाही ते 15,000 पर्यंत येते. ते माझ्या सिस्टमलाच लागतोय. त्यामुळे गाडीचं डिझेल पाणी जिथे सोय होईल ना तिथे येईल. मला माझी फीस वगैरे काही नाहीये. मी कुठे पण यायला तयार आहे. नक्कीच येणार आहे. माझी काय 20,000 25,000 फीस नाहीये. मी डिझेलवरती सुद्धा येतोय आणि अगोदर सुद्धा आलेलो आहे बऱ्याच ठिकाणी. पण मला सध्या शेतीच्या कामातून वेळ मिळत नाहीये. मी येणार. नवरात्र उत्सवात वैजापूरला एक चक्कर टाकायची आहे, नाशिकला पण चक्कर टाकायची, अहिल्यानगरला तर आवर्जून टाकायची. माझा नंबर मित्रा प्रोफाईलमध्ये आहे. तुम्ही जे काही लाईव्ह पाहता ना त्याच्या प्रोफाईलमध्ये आहे. नक्कीच. नंदुरबारचं मित्र सांगितलं मी कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. तुम्हाला तुमची इच्छा व्याप्ती 19ला पूर्ण होईल. कारण की तुमच्या भागाचा विषय किचकट आहे. काही ठिकाणी मुद्दाम सोडलं जाते. पण चिंता करू नका, आजही काही भागांना तो होणार आहे. तोपर्यंत 30% 20% चालणार आहे. माझा नंबर प्रोफाईलमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. जर घ्यायचाच असेल माझा नंबर, फक्त मला रात्री आणि सकाळी फोन नका करू. दिवसा मी तुमचे फोन जशा पद्धतीने घेईल. तर नंबर नोट करून घ्या. नंबर नोट करून घ्या. नंबर सांगतोय, लक्षात घ्या. 79 72 82. नंबर नोट करून घ्या. 79 72 82 77 82. 79 72 82 77 82. ज्यांना समजलं असेल त्यांनी टायपिंग करून टाकून द्या. आंबडला बऱ्याच ठिकाणी झाला गट्टे सर, अजूनही तो होणार आहे. एकाच दिवसात आणि 2 दिवसात व्याप नाही व्यापणार. पण रात्री तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल. फोन करू नका, लगेच फोन करायला सुरुवात झाली तुमची. चला, घनसावंगी देखील रेड अलर्ट झालाय. गंगापूरकरांनो, झालं तुमच्या भागात सुरुवात. आता काळजी करू नका. आंबडमध्ये देखील विजा चमकायला लागल्यात. आंबड, गोलापांगरी, उत्तर भाग सुरू झालाय. गंगापूर करत सावध राहा. तुमच्याकडे मजल मारली आहे. ठीक आहे. पंकज सुपे सर, मी पहिल्यांदाच सांगितले की फोन कोणत्या कामासाठी केला त्याचा आधी व्हॉट्सअपला मेसेज यावा आणि व्हॉट्सअपला मेसेज दिल्याच्या नंतर तो घेतला जाईल. आता काही जण काय म्हणतात उघडणार कधी. आता व्हिडिओमध्ये तेच सांगतोय. 1 लाख लोक मला फोन करतायत. शक्य आहे का? तुम्ही समजून घ्या. चांदोडला बघा, शिर्डी व्यापली त्याने. शिर्डीला रेड अलर्ट आलाय. चांदवड आलंय तर झालाय सुरू, पण काही ठिकाणी भाग व्यापायला 1 तास लागेल. मित्रा, संभाजीनगरच्या पूर्वेकडे पाऊस आगमन केलंय आणि आजची माझी तुम्हाला विश्वास दिलेली फायनल तारीख आहे. पाऊस काय लगेच गेला बी नाही या तारखेमध्ये, पण नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. धुळे साक्री, दादा चालू आहे ना तुमच्या भागामध्ये पाऊस. थोडा वेळ लागेल, येईल. नितीन देशमुखने माझा नंबर पाठवलाय. तो नंबर नोट करून घ्या. देशमुख सरांनी नंबर पाठवलाय. होईल, सगळ्यांना पाऊस होणार आहे. काळजी करू नका. चला, आता सध्या पाऊस कुठे आणि तो कुठे जाणार आहे हे बघा तुम्ही नक्कीच. वैजापूरकडे विजांचा लखलखाटात पावसाचा आगमन होऊन गेलेला आहे. पण गंगापूरकडे एक नवीन टफ लाईन जे आहे ते आलेले आहे, सक्रिय झालाय. पैठणमध्ये देखील पाऊस सक्रिय झालाय. अंबडच्या उत्तर भागात, जालन्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाने आगमन केले. दणदणीत आगमन झाले. मुसळधार चढार आहे. शिर्डी परिसरात नदी नाले वाहतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काळजी करू नका. कन्नडमध्ये देखील पावसाचं आगमन झालंय. जे छत्रपती संभाजीनगरला आपण विश्वास दिला होता तिथे त्या पावसाने आगमन केलेलेच आहे. आणि जे काही वसमत वगैरे आहे या भागात देखील लवकरच आगमन होणार आहे. काळजी करू नका. मेकरपर्यंत पावसाने मजल मारली. फक्त आता विषय आहे, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे ना की आता मला बोलू वाटत नाही, कारण की ह्यामध्ये नुकसान होणार आहे. पण पाणी नव्हतं ह्या भागांमध्ये, पण यांना तो आनंदही व्यक्त होईल. आणि विदर्भ वगैरे सगळ्या भागांना आज ती इच्छा पूर्ण होईल. आणि 15 जी तारीख शेवटची दिलेली होती त्यामध्ये छत्रपती शिवरायांनी मला साथ दिली. तो आनंद आज मावत नाहीये. फक्त रात्रीचे 12 वाजू द्या आणि सकाळी मला मेसेज करा कोणता भाग राहिला म्हणून सांगायला. जय शिवराय. सगळ्यांना विनंती आहे, मला तुम्हाला जे काही बोलायचं ते पहिले व्हॉट्सअपला मेसेज करा. मी नक्की नंबर सेव्ह करीन आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईल. जालना जिल्ह्यातील घनसावंगी गाव तालुका गाव राजा टाकली खूप पाऊस पडला.
स्वतः गण्या पागवाले तुमचं जे काय आहे आयडीचं नाव, तुम्हाला काही तासात पुन्हा जोर वाढणार आहे. शिर्डी कोपरगाव थोडा पाऊस सुरू झालाय. लवकरच विजांच्या लखलखाट पूर्वेकडनं आगमन होते. हे पहा, पैठणमधून लगेच फोन आलाय कधी थांबल म्हणून. बरेचसे शेतकरी आज लाईव्हला उपस्थित झाले. मित्रांनो, लाईव्हला उपस्थित होत चला जा, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी घेण्याचा प्रयत्न करतोय. वैजापूर दक्षिण तर पूर्ण झालाय, पश्चिम पूर्ण झालाय. गणेश कुपेसर, राहिलेला भाग देखील पूर्ण होईल. घाई करू नका. थोडा जरी विश्वास असेल माझ्यावरती तरी काळजी करू नका. आणि आपल्याकडे एक फायनल हत्यार पण आहे कृत्रिम पावसाचं. त्याचे प्रयोग आपण बरंजा साबळे इथे देखील केला होता. तिथल्या शेतकऱ्यांना तुम्ही विचारू शकता. 1.5 तासामध्ये थोड्या ढगातनं पाणी पडलेलं होतं. तिथे फक्त मला एक परवानगी लागते की झालेल्या नुकसानाची जिम्मेदारी तुमचं गाव असेल. त्यामुळे तो प्रयोग मी तुमच्या गावामध्ये राबवू शकतो. पाण्याचा जर खरंच प्रश्न असेल तर. पण निश्चिंत राहा, काळजी करू नका. रिसोडला खूप पाऊस झाला नक्कीच. परतूर जिल्हा जालना दैठणा पाऊस चालू झाला. धन्यवाद. माजलगाव पुन्हा आहे. घेत राहा कमेंट तुमच्या सगळ्यांच्या घेत राहणार आहे. अकोला मात्र भयंकर अशी अतिवृष्टीचा सुरुवात झाली आहे. अकोला ते खामगाव आज काही खैर नाहीये. तुम्ही न्यूज मध्ये बघा. मलकापूर पर्यंत मजल मारायला सुरुवात झाली. मलकापूर लय तर लय पाऊण तास म्हणजे 45 मिनिटात तो व्यापला जाईल. जय शिवराय. एक छोटीशी रील टाकतो. धन्यवाद.